अमेरिका इराण यांच्यात आजपासून चर्चेला सुरुवात। युद्धविरामानंतरही सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद इथं अमेरिका इराण दरम्यान चर्चा होते। अमेरिकन शिष्टमंडळाचं नेतृत्व उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स करणार आहेत, तर त्यांच्या सोबत विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि ट्रम्प यांचे जावई व ज्येष्ठ सल्लागार जारेड कुशनर उपस्थित राहतील। पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ व उपपंतप्रधान तथा परराष्ट्र मंत्री इशाक दार या चर्चेचे यजमानपद भूषवतील। इराणच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व संसदेचे सभापती मोहम्मद बगेर कालिबाफ करण्याची शक्यता आहे। मात्र या शिष्टमंडळामध्ये इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स IRGC प्रतिनिधी आणि परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांचा समावेश असेल की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये। सुरक्षेचा उपाय म्हणून पाकिस्तान सरकारने आज आणि उद्या इस्लामाबादमध्ये सार्वजनिक सुट्टी जाहीर केली। या काळामध्ये केवळ रुग्णालय, पोलीस आणि इतर अत्यावश्यक सेवांनाच परवानगी असेल। हॉर्मुझमधून दररोज फक्त 15 जहाजांना प्रवासाची मुभा देण्यात आली। इराण 15 पेक्षा जास्त जहाजांना प्रवास करू देणार नाही। युद्धविराम करारानुसार इराण मर्यादित जहाजांनाच हॉर्मुझमधून सोडणार आहे, इराणच्या वरिष्ठ सूत्रांनी ही माहिती दिली। ग्रीन आशा गॅसवाहू जहाज JNPA बंदरात दाखल झाले। 15,400 टन LPGचा साठा उपलब्ध ग्रीन आशा गॅसवाहू जहाज JNPA बंदरात दाखल झाले। 15,400 टन LPGचा साठा या जहाजातून उपलब्ध झालाय। आखातातील इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी ही दिलासादायक बातमी आहे। इराणला 13 लाख कोटींचा फटका बसलाय। पुनर्निर्माणासाठी 10 वर्ष लागणार आहेत। अमेरिकेला 5 लाख कोटींचा फटका बसलाय। शेकडो कोटींची विमानं खाक झालेली आहेत। युद्धात 8,710 जणांचा मृत्यू झालाय। 40,000वर लोक जखमी झालेत। 14 देशांना युद्धाचे चटके बसलेत। जागतिक अर्थव्यवस्थेला या युद्धाची झळ बसलेली आहे। इस्रायली सैन्यानं बुधवारी आणि गुरुवारी लेबनॉनमध्ये शेकडो क्षेपणास्त्रांनी भीषण हल्ले केले आणि यामध्ये 303 लोकांचा मृत्यू झाला। या हवाई हल्ल्यामध्ये किमान 1,150 लोक जायबंदी झाले। या हल्ल्यात लेबनॉनमधील बंडखोर गट हिजबुल्लाचा प्रमुख नईम कासिम याचा पुतण्या आणि वैयक्तिक सल्लागार अली युसुफ हर्शी याला ठार केल्याचा दावा इस्रायलनं केलाय। या भीषण हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आलाय। हिजबुल्लाच्या 100हून अधिक कमांड सेंटर्स आणि लष्करी तळांना लक्ष्य करण्यात आलं। लेबनॉनमधील लिटानी नदीच्या उत्तर ते दक्षिण भागामध्ये प्रवासासाठी वापरल्या जाणाऱ्या 2 महत्त्वाच्या क्रॉसिंगवरही हल्ले केलेले आहेत। युद्धामध्ये इराणच्या लष्कराचा मोठा विजय झाला। इराणचे सर्वोच्च नेते मुस्तफा खामेनेई यांचं विधान आहे, इराणमधील हल्ल्याचा बदला घेणार असं खामेनेई यांनी म्हटलंय। इराण हॉर्मुझवरील हक्क सोडणार नाही। हॉर्मुझच्या व्यवस्थापनामध्ये नव्या टप्प्याकडे वाटचाल सुरू आहे। खामेनेईंनी ही विधानं केलेली आहे। दुसरीकडे ऑपरेशन एपिक फ्युरी यशस्वी झाल्याचा दावा करण्यात आला। इराणची लष्करी ताकद संपवली। अमेरिकन ॲडमिरल ब्रॅड कुपर यांनी मोठी घोषणा केली, दावा केलाय। अमेरिका आणि इस्रायलच्या इराण विरुद्धच्या संयुक्त मोहिमांबाबत एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली। ऑपरेशन एपिक फ्युरी यशस्वी झाल्याचं अमेरिकेचे सेंट्रल कमांडचे कमांडर ॲडमिरल ब्रॅड कुपर यांनी जाहीर केलंय। इराणच्या अण्वस्त्र केंद्रांपासून ते लष्करी तळांपर्यंत अनेक महत्त्वाच्या ठिकाणांना यात लक्ष्य करण्यात आलं होतं, असंही ॲडमिरल ब्रॅड कुपर यांनी म्हटलं।